लाडक्या बहिणींना नमस्कार. आपण ज्या गोष्टीची इतक्या दिवसांनी प्रतीक्षा करत होतो, आज अखेर तो दिवस आला. म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी आज लाडक्या बहिणीचा हप्ता पडलेला आहे आणि तो पडलेला आहे ₹1500चा एक हप्ता. तर आपण नेहमी न्यूज बघत होतो किंवा यूट्यूबवर होतं, विविध जणांचे स्टेटमेंट होते की लाडक्या बहिणींना 2 हप्ते इथे एकदाच पडणार आहे. तर हा फक्त आज एक हप्ता पडलेला आहे. 13 जानेवारी 2026 रोजी 12 वाजेच्या नंतर इथं वितरणास सुरू झाली आहे. तर तुमचा हप्ता पडला आहे किंवा नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. आता याच्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे, ज्या महिला KYC केलेले आहे किंवा पात्र अपात्र ज्या यादीत त्यांनी टाकलेलं आहे, कोणत्या महिलांचा इथे हप्ता टाकलेला आहे अजून त्यांनी कळलेलं नाही. म्हणजे ज्या महिलांना नोव्हेंबरमध्ये हप्ता पडलेला नव्हता त्या महिलांचा देखील इथे हप्ता टाकला आहे किंवा नाही अजून शो झालेला नाही. जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता आणि जर आता एखादं असं असेल की त्यांना जानेवारीचा आता हा आजचा हप्ता पडलेला असेल, तो मिळालेला असेल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या महिलांना अजून हप्ता आलेला नाही, आज आणि उद्या असे 2 दिवस ते वितरण करणार आहोत. पण आजपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण तुम्हाला जर हा हप्ता मिळाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील सांगा. म्हणजे बाकीच्या महिलांना कळेल. आणि ज्या महिलांना नोव्हेंबरमध्ये हप्ता मिळालेला नव्हता पण आता असे मिळाले आहे, असे काही महिला आहेत का? तर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देखील कळवा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळेल यांनी कोणत्या पद्धतीने इथे टाकलेलं आहे. कारण की जी 31 डिसेंबर KYCसाठी डेट दिली होती, तर याच्यामध्ये खूप साऱ्या महिला त्यांनी अपात्र ठरवलेल्या होत्या. कारण की खूप साऱ्या महिलांची इथे KYC चुकलेल्या होत्या. तर त्यांचे एम्प्लॉयमेंट आहे किंवा पेन्शनधारक आहे असा त्यांचा उल्लेख झालेला होता चुकीने. त्यामुळे त्यांचा जो नोव्हेंबरचा हप्ता होता तो डिसेंबरमध्ये काही आलेला नव्हता. 31 डिसेंबरला त्यांना काही हप्ता मिळालेला नव्हता. पण आता जानेवारीच्या सुरुवातीला आज हप्ता टाकला त्यांनी 13 जानेवारी 2026 रोजी. हा हप्ता जर तुम्हाला आलेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघूया आता 12 वाजेच्या नंतर त्यांनी हळूहळू वितरणास सुरुवात केली आहे. आज आणि उद्या वेळ लागेल. 2 दिवसात तुम्हाला हप्ता येईल हळूहळू. जर आला नाही तर तुम्ही अपडेट देत राहा हप्ता आला नाही म्हणून. जर एखाद्याला हप्ता आलेला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की हप्ता आपल्याला आलेला आहे. तर हीच एक आनंदाची बातमी होती. पण खूप दिवसापासून चाललं होतं की 2 हप्ते एकदाच येणार आहे, एकदाच आहे. मी म्हटलो तुम्हाला अजून काही शुअर नाही. पण ₹1500 हप्ता त्यांनी नक्कीच टाकला आहे. तर याला कारण होतं की सध्या आता 15 तारखेला जो इलेक्शन आहे त्यामुळे त्यांनी ₹1500चा हप्ता टाकला. तर महाजनसुद्धा म्हटले होते की 2 हप्ते एकदाच पडणार आहे ₹3000चे, पण त्यांनी असं टाकलं नाही. तर काही महिलांना येऊ शकतात किंवा नाही येऊ शकतात. पण भरपूर महिलांना छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹1500चा हप्ता आलेला आहे. तर तुम्हाला कितीचा आला किंवा आलाच नाही तर असं नक्की कळवा कमेंटमध्ये. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर पुढील एखादी अपडेट आली, KYC डेट वाढली किंवा इतर अपडेट आली तर आपण तुम्हाला लगेच कळवू. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.